नमस्कार. पुनर्विकास हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात सरकारी धोरणं आणि किचकट नियम येतात. पण आज आपण याला एका वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. पुनर्विकास म्हणजे फक्त जुन्या इमारती पाडून नवीन बांधणं नाही, तर ते एका घराला, एका समाजाला पूर्णपणे बदलून टाकण्याचा एक प्रवास आहे. आणि आज आपण याच प्रवासाला अगदी जवळून समजून घेणार आहोत. आणि हे किती खरं आहे नाही का? आपलं घर ते फक्त विटा सिमेंटची वास्तू नसतं. तिथे आपल्या आठवणी असतात, आपली स्वप्न असतात. म्हणूनच पुनर्विकासाचा निर्णय हा फक्त एक आर्थिक नाही, तर तो एक खूप मोठा भावनिक निर्णय असतो. तर मग हे पुनर्विकासाचं वचन नक्की आहे तरी काय? ते काहीसं असं दिसतं. विचार करा, जिथे आज 225 चौरस फुटांचं एक जुनं लहानसं घर आहे, तिथेच पुनर्विकासानंतर तुम्हाला मिळतं 610 चौरस फुटांचं एक प्रशस्त, नवीन आणि आधुनिक सुविधा असलेलं घर. हा जो बदल आहे ना, तोच या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. म्हणूनच ही फक्त एक नवीन बिल्डिंग बांधण्याची संधी नाहीये. ही संपूर्ण समाजासाठी एक नवी दिशा, एक नवा आत्मविश्वास आणि एक नवी आशा शोधण्याची संधी आहे. ही एक नवी सुरुवात आहे. आणि हे ध्येय खूप महत्त्वाचं आहे. कारण मान्य करूया, ही प्रक्रिया बरीच आव्हानात्मक असू शकते. यामध्ये अनेक कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक अडचणी येतात. म्हणूनच या सगळ्या गुंतागुंतीमध्ये स्पष्टता आणि विश्वास आणून रहिवाशांना योग्य मार्ग दाखवणं हेच याचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला, आता जरा याच्या टेक्निकल गोष्टींकडे वळूया. सरकारचे जे नियम आहेत ते आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. म्हणजे ते एक लहानसं घर एका मोठ्या, प्रशस्त घरात कसं बदलतं हे अगदी स्पष्ट होईल. या सगळ्या प्रक्रियेतला एक अत्यंत महत्त्वाचा शब्द म्हणजे पुनर्वसन क्षेत्र हक्क. आता ह्याचा सरळ सोपा अर्थ काय? तर कायद्यानुसार नवीन घरात तुम्हाला कमीत कमी किती जागा मिळायलाच हवी याचा हा एक पक्का हिशोब आहे. आणि याच नियमामुळे तुमच्या नवीन घराचा आकार ठरतो. चला, एका उदाहरणाने हे समजून घेऊ. समजा तुमचं सध्याचं घर 225 चौरस फुटांचं आहे. मुंबईतल्या अनेक जुन्या म्हाडा वसाहतींमध्ये साधारणपणे एवढंच क्षेत्रफळ असतं. आता नियमानुसार प्रत्येक रहिवाशाला त्याच्या सध्याच्या जागेवर 35% अतिरिक्त जागा हमखास मिळते. ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची वाढ आहे, जी प्रत्येकाला मिळणारच. इतकंच नाही, जर तुमच्या सोसायटीचा भूखंड म्हणजे प्लॉट 4000 चौरस मीटरपेक्षा मोठा असेल तर तुम्हाला आणखी 15% बोनस जागा मिळते. यामुळे मोठ्या सोसायट्यांना एकत्र येऊन पुनर्विकास करायला प्रोत्साहन मिळतं. आणि तिसरा फायदा, जर सोसायटीने थेट म्हाडासोबत भागीदारी करून पुनर्विकास केला तर आणखी 15% अतिरिक्त जागेचा फायदा मिळू शकतो. म्हणजे विचार करा, मूळ जागेवर केवढी वाढ होते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की विकसकाला ही सगळी अतिरिक्त जागा बांधायला परवानगी मिळते तरी कशी? तर इथे एक संकल्पना येते, जिला म्हणतात फ्लोर स्पेस इंडेक्स किंवा FSI. सोप्या भाषेत सांगायचं तर FSI म्हणजे तुमच्या जागेवर सरकारकडून एकूण किती बांधकाम करायला परवानगी आहे याचं प्रमाण. याच FSIमुळे अतिरिक्त जागा तयार होते आणि ती कशी वाटली जाईल हे सुद्धा नियमांमध्ये ठरलेलं असतं. ही स्लाइड बघा, इथे हे वाटप अगदी सोपं करून दाखवलंय. जी अतिरिक्त जागा विकसक बांधून खुल्या बाजारात विकतो, त्यातून जो काही नफा मिळतो त्यातला साधारणपणे 65% वाटा म्हाडाला मिळतो आणि 35% वाटा थेट सोसायटीला. हीच ती आर्थिक रचना आहे ज्यामुळे विकसकाला हा प्रकल्प परवडतो, रहिवाशांना एकही रुपया न लावता नवीन घरं मिळतात आणि संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सहज निघतो. आत्तापर्यंत आपण सगळे नियम पाहिले. चला, आता हे सगळं प्रत्यक्षात कसं साध्य होतं हे पाहण्यासाठी एका खऱ्या उदाहरणाकडे वळूया. आपण बोलतोय मुंबईतल्या कांदिवली पश्चिमेकडील छत्रपती शिवाजीराजे संकुलाबद्दल. इथे खूप मोठं स्वप्न साकार होत आहे. त्यांचा ध्यास आहे तब्बल 53 जुन्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करणं. फक्त ह्या प्रकल्पाची व्याप्ती बघा, 53 इमारती म्हणजे जवळपास 3500 कुटुंब. जिथे एकेकाळी 225 चौरस फुटांची छोटी घरं होती, तिथे आता प्रत्येक कुटुंबाला 610 चौरस फुटांचं नवीन आणि प्रशस्त घर मिळणार आहे. हा बदल खरंच आयुष्य बदलून टाकणार आहे. आणि ही गोष्ट फक्त मोठ्या घरापुरती मर्यादित नाही. यासोबत एक पूर्णपणे नवीन जीवनशैली मिळते आहे. मुलांसाठी खेळायला मैदान, ज्येष्ठांसाठी विरंगुळा कोपरा, गाडी लावायला पार्किंग, फिरण्यासाठी बाग, लिफ्ट, आधुनिक सुरक्षा, या सगळ्या गोष्टींमुळे राहणीमानाचा दर्जा कितीतरी पटीने उंचावतो. महत्त्वाचं म्हणजे या काळात रहिवाशांवर कोणताही आर्थिक भार पडू नये याचीही पूर्ण काळजी घेतली जाते. भविष्यातल्या मेंटेनन्सच्या खर्चासाठी एक कॉर्पस फंड तयार केला जातो. बांधकामाच्या काळात राहण्यासाठी भाडं दिलं जातं आणि घर बदलताना लागणारी आर्थिक मदतही दिली जाते. मग आता प्रश्न हा आहे की या उदाहरणावरून प्रेरणा घेऊन
कोणताही इतर समाज हा परिवर्तनाचा प्रवास कसा सुरू करू शकतो याची पहिली पावलं कोणती आहेत चला ते पाहूया. नियमानुसार सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे सोसायटीतल्या किमान 51% सदस्यांची पुनर्विकासासाठी संमती असणं. इथेच समाजाच्या एकजुटीची खरी ताकद दिसून येते. सगळं इथूनच सुरू होतं. सुरुवात करण्यासाठी ही 3 सोपी पावलं आहेत. पहिलं, सर्व सदस्यांना एकत्र आणून त्यांच्यात एकमत तयार करा. दुसरं, सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक समिती स्थापन करा. आणि तिसरं, या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत योग्य मार्ग दाखवण्यासाठी एका तज्ज्ञ सल्लागाराची मदत नक्की घ्या. शेवटी एकच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर छत्रपती शिवाजीराजे संकुलातील 3488 कुटुंब एकत्र येऊन एवढं मोठं स्वप्न साकार करू शकतात, तर जरा विचार करा, जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज काय नाही घडवू शकत.